नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर बघा, शब्दांच्या ज्या जाती आहेत त्यामधील एक जात म्हणजे विशेषण. तर आज आपण विशेषण या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, बलाढ्य हत्ती, सुंदर गुलाब, प्रामाणिक कुत्रा, निळा समुद्र यामध्ये हत्ती हे नाम आहे, दुसऱ्यामध्ये गुलाब हे नाम आहे, तिसऱ्यामध्ये कुत्रा हे नाम आहे आणि चौथ्यामध्ये समुद्र हे नाम आहे. तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये हत्ती कसा, तर हत्ती बलाढ्य. दुसऱ्या वाक्यामध्ये गुलाब कसे, तर गुलाब सुंदर. तिसऱ्या वाक्यामध्ये कुत्रा कसा, तर कुत्रा प्रामाणिक. आणि चौथ्यामध्ये समुद्र कसा, निळा. तर बघा, हत्ती या नामाविषयी विशेष माहिती बलाढ्य हा शब्द देतो. गुलाब या नामाविषयी सुंदर हा शब्द विशेष माहिती देतो. कुत्रा या नामाविषयी प्रामाणिक हा शब्द विशेष माहिती देतो. समुद्र या शब्दाविषयी निळा हा शब्द विशेष माहिती देतो. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला व्याकरणामध्ये नाम विशेषण असे म्हणतात. तर बघा, वरील ज्या शब्दाच्या जोड्यांमध्ये बलाढ्य, सुंदर, प्रामाणिक, निळा ही सर्व विशेषण आहेत. कारण बलाढ्य हा शब्द हत्ती या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, सुंदर हा शब्द गुलाब या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, प्रामाणिक हा शब्द कुत्रा या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आणि निळा हा शब्द समुद्र या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विशेषण समजून घेऊया. तर बघा, प्रश्न 1, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. तर बघा, पहिलं वाक्य आहे, बागेत रंगीबेरंगी फुले आहेत. तर बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण विशेषण म्हणतो. म्हणून या वाक्यातलं नाम आहे पहिल्यांदा फुले. मग फुले या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतो रंगीबेरंगी हा शब्द, म्हणून या वाक्यातलं नाम आहे रंगीबेरंगी. दुसरं वाक्य आहे, खोडकर मुले शाळेत दंगा करतात. तर बघा, या वाक्यामध्ये आता मुले आणि शाळा किंवा शाळेत हे दोन्ही नाम आहेत. पण बघा, मुले हे जे नाम आहे या नामाबद्दल खोडकर हा शब्द विशेष माहिती सांगतो. मुले कशी, तर खोडकर, म्हणून या वाक्यातील विशेषण आहे खोडकर. बघा, तिसरं वाक्य आहे, हिरकणी सर्व दरवाजे फिरून परत आली. तर या वाक्यामध्ये हिरकणी आणि दरवाजे हे दोन नामे आहेत. तर बघा, दरवाजे या नामाबद्दल हा जो सर्व आहे हा शब्द विशेष माहिती सांगतो. म्हणजे दरवाजे किती, तर सर्व, म्हणून या वाक्यातील विशेषण आहे सर्व. बघा, चौथं वाक्य आहे, त्याने पंचरंगी सदरा घातला होता. तर या वाक्यामध्ये जे नाम आहे ते सदरा. मग आता त्या सदरा या शब्दाबद्दल तो कसा आहे, तर पंचरंगी आहे. म्हणजे पंचरंगी या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे, म्हणून या वाक्यातलं नाम आहे विशेषण आहे पंचरंगी. पाचवं वाक्य आहे, ती मुलगी सुंदर आहे. तर बघा, या वाक्यातलं नाम आहे मुलगी आणि मुलगीबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम कोणता शब्द करतो, तर सुंदर, म्हणून या वाक्यातलं विशेषण आहे सुंदर. वाक्य क्रमांक 6, उन्हाळ्यात भर दुपारी कडक ऊन पडते. तर बघा, आता यामध्ये उन्हाळा हे एका ऋतूचं नाव आहे, म्हणजे ते नाम आहे. दुपार हे सुद्धा नाम येऊ, तर ऊन हे पण नाम आहे. पण यामध्ये ऊन हे जे नाम आहे या ऊन या नामाविषयी कडक हा शब्द विशेष माहिती सांगतो, म्हणून या वाक्यातलं विशेषण आहे कडक.